आता इथे आपल्याला हा जो फर्स्ट क्वेश्चन होता त्याच्यात मुलं इथं कन्फ्यूज आहेत. ठीक आहे. इथे तुम्हाला म्हणलेलं आहे एक सर्वे केला टाइप ऑफ म्युझिक दॅट अ सर्टन ग्रुप ऑफ यंग पीपल लाईक इन अ सिटी. तर जे लाईट म्युझिक आहे 40% पीपलला आवडतं. सेमी क्लासिकल 20%, क्लासिकल म्युझिक 10% आणि फोक म्युझिक 30%. तर याचा पाय चार्ट आपल्याला दिलेला आहे. फ्रॉम दिस पाय चार्ट आन्सर द फॉलोइंग. इफ 20 पीपल लाईक क्लासिकल म्युझिक, तर क्लासिकल म्युझिक कोणतं आहे? धिस. हाऊ मेनी यंग पीपल वेअर सर्वेट, म्हणजे आपल्याला टोटल काढायचंय. तर असं म्हणा बघा, फर्स्ट मध्ये लेट नंबर ऑफ टोटल पीपल सर्वेड बी एक्स एवढे असतील. आता तुम्ही पहा हे काय रिप्रेझेंट करते. तर तुम्ही पहा 20 पीपल आहे त्याचं म्हणणं आहे, त्याचा अर्थ हे 20 असणार. एवढा डेटा हा एवढा 20 असणार. आता 10% आहे, म्हणजे बघा हा 10% कशाचा आहे? टोटल एक्सचा. असं इमॅजिन करायला शिकायचं. हा 20 जो आहे तो कशाचा आहे? टोटल एक्सचा आहे. तर एक्सचा 10% किती आहे? 20 आहे. टोटल एक्सचा 10% 20 आहे. तर बघा 10% ऑफ टोटल एक्स इज 20. असं काढायचं. 10% ऑफ एक्स इज 20. त्याला आपण कसं सॉल्व्ह करतो? हे झालं 1/10. तर हे किती झालं? एक्स बाय 10 इज 20. तर एक्स काय येतं? 20 into 10. तर एक्स इज 200. तर टोटल किती पीपल सर्वे केले? 200. सो टोटल सर्वेड पीपल इज 200. हा झाला फर्स्ट पार्ट. सेकंड मध्ये काय म्हणतो पहा, विच टाइप ऑफ म्युझिक इज लाइक्ड बाय द मॅक्सिमम नंबर ऑफ पीपल. आता इथे तुम्ही पहा मॅक्सिमम पर्सेंटेज इथे जे दिलेलं आहे ऑफ पाय चार्ट इज 40%. मॅक्सिमम तर तोच आहे. तो कोणाचा आहे? बिलॉंग्स टू लाईट म्युझिक. देअरफॉर आपण म्हणतो विच, इथे विचारले टाइप ऑफ म्युझिक. सो लाईट म्युझिक इज लाईट मॅक्सिमम नंबर. ठीक आहे. थर्ड, if a cassette company were to make 1000 CDs, how many each of types would they make? त्यांना 1000 CDs बनवायच्या. तर विचार करा, सगळ्या मिळून 1000 सीरीज बनवायच्या, तर प्रत्येक टाईपच्या किती बनवल्या जातील? आता जेवढ्या लोकांना आवडतील त्याप्रमाणेच बनवतील की नाही? आता सगळ्यात लेस लाईक कोणतं आहे? क्लासिकल. तर 1000 सीरीज मध्ये सगळ्यात कमी कोणत्या बनतील? क्लासिकलच्याच बनतील, कारण इट इज लाईक बाय व्हेरी लेस पीपल. मग तुम्ही बघा 1000 जर तुम्हाला विचारलं 100, आता आपण 1/1 काढू. तर जर तुम्हाला क्लासिकल विचार, तर असं लॉजिक लावा, 100 पैकी किती 10 लोकांना आवडतं, तर 1000 मध्ये किती, असा विचार करा. 1000 सिरीज बनवायच्या टोटल, तर हे 1 2 3 4. तर 100 सिरीज कोणाच्या बनतील? क्लासिकल. त्याच्यानंतर फोक, फोक 30% आहे. 30% ऑफ 1000. अगेन हे गेलं तर 300 सीडी बनतील फोकच्या. सेमी क्लासिकल 20% आहे ऑफ 1000. तर इथं आलं 5, इथं आलं
200. 200 सिरीज बनतील. आणि लास्ट आहे सगळ्यात जास्त लाईट. लाईट आहे 40% ऑफ 1000, दॅट इज 400. तर बघा इथून तुम्ही असं घ्या, हे 2 0 याच्यासोबत जाऊ द्या, 400. तर 4 into 6 plus 3 9 plus 1 10 म्हणजे 1000 झालं. तर या पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व्ह होतो. तुम्हाला जे कन्फ्युजन असते ना ते फर्स्ट क्वेश्चन मध्ये असते. टोटल काढण्यासाठी तुम्ही लॉजिक लावा ना. टोटल किती मानू? x. तर 100 ला 10 आहे, किंवा असं म्हणा पूर्ण x चा हा 10%, तो किती आहे? 20 आहे. तर या पद्धतीने इक्वेशन बनवायचं. तर टोटल असं काढलं जाते. तर या पूर्ण कॉन्सेप्ट मध्ये 200 पीपलचा सर्वे करण्यात आला. समजला क्वेश्चन हा? बाकी मध्ये तुम्हाला फक्त हे बनवायचे होते. हे समजलं का काल? बाकी कुठे डाऊट आहे याच्यात? याच्यात काही डाऊट नाही? कोणता? हा आता इथे एक पाय चार्ट आपल्याला दिलेला आहे. Marks scored in examination by a student in Hindi, English, Math, Social Science and Science. If the total marks obtained by the students were 540, त्याचे टोटल मार्क्स 540 आहे. काही अवघड नाही. In which subject did the student score 105 marks? तर 105 कुठं आले? तर आधी सगळ्यांचा काढून घ्या, आहे की नाही? 1 by 1 काढू आपण. चला फर्स्ट क्वेश्चन मध्ये एक काम करा तुम्ही. इन विच सब्जेक्ट डिड द स्टुडंट स्कोर 105 मार्क्स? त्याला टोटल किती पडले? 540. 540 पैकी 105 त्याला कोणत्या सब्जेक्ट मध्ये आले असतील? तर आधी सगळ्यांचं काढून घ्या. तर बघा तुम्ही आधी मॅथ्स घ्या. आता इथं 90 डिग्री आहे. आता 90 डिग्री कितीच्या असते? 360च्या. 360च्या 90 डिग्री मॅथ्स आहे. तर टोटल 360 आहे ना. टोटल 360चं प्रोपोर्शन किती आहे? 90. तर आपल्याला टोटल किती दिले? 540. आपल्यासाठी 100 आहे. तर 540 ला किती? ते 9 4 जा. इथे किती आलं? तर मॅथ्स मध्ये त्याला 135 मार्क्स आहेत. असं काढायचं. ठीक आहे? नाही घेता येत ना, ते तुला उलट होऊन जाईल ना. तू कम्पेअर कोणाला करत आहेस? डिग्रीचं कंपॅरिझन डिग्री सोबत करा. तुम्ही त्याला 90 by 540 घेतलं, दिस इज रॉंग. समजलं? अशी गडबड नाही करायची. कधीही रेशो मध्ये काय शिकलो आपण लास्ट इयर? सेम क्वांटिटी सेम टाईप. आता हे टाईप कोण सेम आहेत ना? डिग्री डिग्री, हे दोन्ही अँगल आहेत. 540 काय अँगल आहे? म्हणून अँगलचाच रेशो अँगल सोबत घ्या. हे कुठेही अरेंज काही करायचं नाही, लॉजिक वापरायचं. बेटा लक्ष दे. मॅथ्स नंतर चला सोशल सायन्स घ्या, वापस तेच लावा. 360 डिग्री मध्ये सोशल सायन्स किती आहे? 65. तर 540 ला किती? याला इथून जाऊ द्या, याला इथून जाऊ द्या, याला 9 ने करा, परत 2 ने करा, तर किती झालं? 65 into 3. पण हे पॉइंट मध्ये येईल ना, डिवाइड होत नाही ना. ते तरी 195/2 18 एवढा स्कोर यायलाय. येऊ द्या, काही अडचण नाही. सोशल सायन्स झालं. आता घ्या सायन्स. सायन्स कसा आहे? 360 पैकी 80 आहे. तर 540 ला किती? तर परत घ्या इथं
हे 2 गेले. आता इथे घ्या 18 ने करा, 18 ने डिवाइड करा. 18 2 जा, 18 3 जा. याने याला करा, इथे येलं 40. तर हे झालं 120 मार्क्स. सायन्स मध्ये किती आले? 120. आता घ्या हिंदी. सगळेच काढा म्हणजे आन्सर येऊन जातील. 360 डिग्री पैकी हिंदीचा डिग्री किती आहे? 70. तर हे 540. हे तर आपल्याकडे ऑलरेडी किती आलं? 2 आणि 3 आलं. हे किती झालं? 35. हे किती झालं? 105. आपल्याला तेच विचारले. पण आपण आधी सगळे काढून घेत आहोत. नो प्रॉब्लेम. आफ्टर दॅट इंग्लिश. 360 पैकी इंग्लिशचा पर्सेंटेज 55. तर 540 ला किती? वापस प्रॉब्लेम आहेच. 2 3 इथे घ्या 165 by 2 82.5 मार्क्स. हे त्याला कशात आले? इंग्लिश मध्ये सगळे आले. दॅट इज द फर्स्ट. आता तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन विचारलाय. फर्स्ट 105 मार्क्स कोणत्या सब्जेक्ट मध्ये आहे? हिंदी. हे आपण वर काढले. सेकंड, हाऊ मेनी मोर मार्क्स वेर ऑब्टेन्ड बाय द स्टुडंट इन मॅथमॅटिक्स दॅन हिंदी? मॅथ्स मध्ये किती आहे? 135. हिंदीत किती आहे? 105. तर त्याला 30 मार्क्स मोर आहे. डिफरन्स काढायचा. थर्ड क्वेश्चन पहा. Examine whether the sum of the marks obtained in social science and maths is more than that in science and Hindi. आता तुम्हाला घ्यायचंय सोशल सायन्स प्लस मॅथ्स. सोशल सायन्स किती होतं? 97.5. सम ऑफ दी मार्क्स म्हणले तुम्ही. हा तसंही करू शकता ना. सेंट्रल अँगल घ्या. मॅथ्स आणि सोशल सायन्सचं किती आहे? या दोघांचं तुम्ही जर असं करतो म्हणलात तर 90 प्लस 65 आहे की नाही? तर हे झालं 155 डिग्री आहे दोघांचं मिळून. आणि इकडे तुम्ही घ्या सायन्स हिंदी. सायन्स आणि हिंदी 70 प्लस 80 150 आहे. तर इथं तुम्हाला विचारले वेदर सम ऑफ मार्क्स इज मोर. येस, 155 is greater than 150 degree. So, yes, हे त्याचा आन्सर असेल. कळलं? आता कुठे डाऊट आहे? चला, याच्यात मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं रॅन्डम एक्सपेरिमेंट. काय असतं रॅन्डम एक्सपेरिमेंट? आपल्याला माहितीये टोटल आउटकम्स आर नोन, है की नाही? बट exactly cannot be told for given condition. एखाद्या कंडिशन मध्ये आपल्याला टोटल किती येऊ शकतात हे माहिती आहे, पण फिक्स त्यावेळेस काय येईल हे माहित नाही. तर आपल्याला याचे एक्झाम्पल्स माहित होते, काल सांगितले मी तुम्हाला. रॅन्डम एक्सपेरिमेंट आपल्या सिलेबस मध्ये आहे टॉसिंग कॉइन्स. एक नाही, टॉसिंग कॉइन्स. त्यानंतर बघा, त्याच्यानंतर थ्रोईंग डाईस, डाय और डाईस. एक असेल तर डाय, अनेक असतील तर डाईस. त्याच्यानंतर प्लेइंग कार्ड्स. त्याच्यानंतर ड्रॉइंग. हा ठीक आहे, ड्रॉइंग कार्ड्स. प्लेइंग कार्ड्स वेगळे. हे कोणते? पत्त्याचे कार्ड्स असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला हर्ट, त्याच्यानंतर स्पेड्स, हे की नाही, ते कार्ड्स असतात. आता या कार्ड्स बद्दल तुम्हाला 10th स्टँडर्डला अभ्यास आहे, आत्ता नाही. आता आपण फक्त हे टॉसिंग कॉइन्स पाहतोय. दीज ऑल आर नोन एज रॅन्डम एक्सपेरिमेंट्स बिकॉज दे आर
total outcomes are already known, but the exact outcome cannot be predicted. काय होईल हे पटकन नाही सांगू शकत आपण. आता याच्यामध्ये आपण पाहूया इक्वली लाईकली इव्हेंट्स. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. नावावरून कळते इक्वली लाईकली म्हणजे अशा इव्हेंट्स ज्यांचं अकरन्स किंवा त्यांचं मिळणं हे इक्वल आहे. आता बघा मी तुम्हाला म्हणलं एक एक्झाम्पल घ्या. अ कॉइन इज टॉस्ड म्हणजे इथे कुठेही पार्सिलिटी नाही, सगळ्याला सेम चान्स. जेव्हा प्रत्येक इव्हेंटला इक्वल चान्स मिळतो तेव्हा आपण म्हणतो दोज आर इक्वली लाईकली इव्हेंट्स. इक्वली लाईकली नावावरूनच कळते सेम चान्स भेटला पाहिजे. एक कॉइन टॉस केला तर सांगा एक हेड एक टेल, हेड आणि टेलला सेम चान्स आहे की नाही? दोघांनाही हाफ हाफ चान्स आहे. म्हणजे टॉसिंग अ कॉइन इज इक्वली लाईकली इव्हेंट. हे समजून घ्या. एक कॉइन टॉस केल्यावर आपल्याला टोटल आउटकम्स काय मिळतात. बेटा इकडे लक्ष द्या. टोटल आउटकम्सला मी काल एक नाव दिलं होतं सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेसला आपण कॅपिटल एस ने दाखवतो आणि याला आपण दाखवतो कर्ली ब्रॅकेट्स मध्ये. तर याच्यात कोण कोण आहे? एक हेड एक टेल. तर सांगा नंबर ऑफ चान्स ऑफ हेड. हेडला एक चान्स आहे आणि टेलला पण एकच चान्स आहे. बघा दोघांना इक्वल आहे की नाही? सो गेटिंग अ हेड और गेटिंग अ टेल इज इक्वली लाईकली इव्हेंट. कळलं? इक्वली लाईकली. आता याच्यात इक्वली लाईकली मध्ये आपण अजून एक पाहू. लक्ष द्या आतापासून चांगला झाला पाहिजे हा चॅप्टर. 11-12 मध्ये हा टफ आहे पण इथल्या बेस पासून चांगला करायचा आहे. आता इक्वली लाईकली इव्हेंट्स मध्ये सेकंड एक्झाम्पल घ्या. थ्रोइंग अ डाय. आता डाय जे असते ना हिला आपण म्हणतो फेअर डाय. काय म्हणायचं याला? फेअर डाय. फेअर डायचा अर्थ काय असतो? अशी डाय ज्याच्या सगळ्या सरफेसेसवर आपल्याला वेगवेगळे नंबर्स मिळतील, कोण्या एकाला चान्स नाही. आणि फेअर डाय एक असते आणि याच्यात एक असते अँड स्टँडर्ड डाय. स्टँडर्ड डाय काय असते माहिती का तुम्हाला? ऐका. लेट अस ड्रॉ अ डाय हिअर. चला आपण ही डाय काढू. डाय हॅज 6 फेसेस. ओके. आता एक काम करा ह्याच्यामध्ये आपण नंबरिंग करू. इथे चला एक डॉट आहे डायवर. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे 1 to 6 असतात. आता मी इथे काढतो 6. बघा मी काय करायलो. वर 1 आहे आणि खाली 6 आहे. हा तर 1 + 6 करा 7 आलं. आता ह्याच्यामध्ये बघा हा जो मागचा रेक्टँगल आहे किंवा क्यूब आहे तो बॅक आहे आणि हा बघा फ्रंट आहे. तर बॅक इथे बॅक समजा मी इथे घेतो. इथे घेतो 2 आणि फ्रंटला घेतो 5. 2 आणि 5 ऍड देम अगेन 7. आता इथे घेतो 3 आणि इकडे घेतो 4. अगेन ऍड देम we get 7. If the sum of the opposite faces is always 7, then we say that is a standard die. समजलं? नाही तर आपल्या मनावर आहे ना आपण कुठेही डॉट काढले असते. वर 1 तर खाली 4 पण काढू शकतात. तुम्हाला कुठेही 6 करायचे एकूण. पण असं नाही करा. स्टँडर्ड डायचा रिझल्ट काय असतो तर लक्षात घ्या. इन स्टँडर्ड डाय the sum of opposite faces, opposite आहे याचा हा opposite आहे, is always 7.
समजलं? तर त्याला काय म्हणायचं? स्टँडर्ड डाय म्हणायचं. आता पहा, अ डाय इज थ्रोन. दिस इज अ रॅन्डम एक्सपेरिमेंट. एक डाय आपण थ्रो केली तर काय होईल सॅम्पल स्पेस? सर डायवर एक तर एक पडेल, नाही तर 2, नाही तर 3, नाही तर 4, नाही तर 5, नाही तर 6. ह्याच्यापेक्षा जास्त काय पडेल का? तर सांगा टोटल नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती झाला? 6. टोटल 6 झाले याच्यामध्ये. सांगा प्रत्येकाला सेम चान्स आहे की नाही? 1 चा चान्स किती आहे? 1/6. 6 पैकी एकच चान्स आहे. 1 ला एकदाच चान्स आहे. 2 ला पहा, 3 ला पहा. तर प्रत्येकाला किती आहे? म्हणजे प्रत्येकाला सेम चान्स आहे, म्हणून आपण याला म्हणतो इक्वली लाईकली. समजलं इक्वली लाईकलीच एक्झॅक्ट मिनिंग? ह्याच्यामध्ये कोणत्याही इव्हेंटला किंवा त्याच्यातल्या प्रत्येक सॅम्पलला सेम चान्स असतो. चान्स जर बिघडला प्रत्येकाचा तर ते इक्वली लाईकली होत नाही. दिस इज द मेन थिंग. ओके. आणि आता आपण पाहतो प्रॉबॅबिलिटी. तर प्रॉबॅबिलिटी कशी कॅल्क्युलेट केली जाईल? तर प्रॉबॅबिलिटी साठी एक महत्वाची गोष्ट, probability of any event E is number of outcomes in given event E divided by number of total outcomes. आता याला आपण नाव दिलेले, मी तुम्हाला नोटेशन शिकवलं. E ची प्रॉबॅबिलिटी काढायची आहे तर बाहेर P लिहितात, P ऑफ E. प्रॉबॅबिलिटी ऑफ इव्हेंट E. नंबर साठी N लिहितात, नंबर ऑफ E. आणि सॅम्पल स्पेसला S लिहितात. दिस इज द ऍक्च्युअल फॉर्म्युला ऑफ एनी प्रॉबॅबिलिटी. तुम्ही इमॅजिन करा बरं, मिनिमम प्रॉबॅबिलिटी किती असेल? मिनिमम प्रॉबॅबिलिटी 0. एखादी इव्हेंट होणारच नाही. मी जर म्हणलं एक कॉइन टॉस केला, आम्हाला 2 हेड मिळाले. इज इट पॉसिबल? व्हॉट इज द प्रॉबॅबिलिटी? 0. बघा, मी जर कॉइन टॉस केला, मला हेडही मिळाला, टेलही मिळाला, हे पण 0 आहे. ऍट अ टाइम कसं मिळेल? नाही मिळणार. तर जेव्हा मॅक्सिमम काय होते, जेवढं पाहिजे तेवढं मिळालं, म्हणजे वर आणि खाली सेम नंबर आहे, वरही सेम खाली सेम, तर डिवाइड होऊन काय होईल? 1. आणि मिनिमम किती होईल? 0. तर एक रूल लक्षात ठेवायचा. हा रूल खूप महत्वाचा आहे. काही तुमच्या बुकमध्ये आहेत, काही मी माझ्याकडून सांगतोय. आपल्याला हा चॅप्टर परफेक्ट करायचा आहे. रूल लक्षात ठेवा. प्रॉबॅबिलिटी ऑफ एनी इव्हेंट E lies between 0 and 1. तर प्रॉबॅबिलिटी नेहमी 0 आणि 1 च्या मध्ये असते, कोणत्याही इव्हेंटची. तर असं म्हणा तुम्ही, आपण प्रॉबॅबिलिटी घेतली E या इव्हेंटची, तर ती मिनिमम किती असेल? 0. मॅक्सिमम किती असेल? 1. आता 0 ऑर ग्रेटर दॅन 0. इथे 0 म्हणजे इक्वॅलिटी. इक्वॅलिटीचा अर्थ याची व्हॅल्यू 0 आहे, ऑर ग्रेटर दॅन 0. बट 1 ऑर लेस दॅन 1. बघा याचं मिनिंग, याला वाचायचं काय? 1 ऑर लेस दॅन 1. याला काय वाचायचं? 0 ऑर ग्रेटर दॅन 0. खालची लाईन काय सांगते? इक्वल. इक्वल म्हणजे प्रॉबॅबिलिटी 0 होऊ शकते किंवा 0 पेक्षा जास्त. याचा अर्थ काय? 1 होते किंवा 1 पेक्षा कमी होते. तर याला म्हणतात इंटरवल नोटेशन. काय म्हणायचं याला? इंटरवल नोटेशन. We can write intervals of numbers using such formats. So this is probability. चला समजलं आता? एवढाच तुमचा ऍक्च्युअल टॉपिक होता. आता आपण याचे काही क्वेश्चन्स करून बघू. Let us do these 2 questions. First, list the outcomes you can see in these experiments.
स्पिनिंग अ व्हील. पहा, सगळे आउटकम्स लिहायचेत आपल्याला. स्पिनिंग अ व्हील. तर बघा, आउटकम्स, ऑल पॉसिबल आउटकम्स ए, बी, सी, डी. ए नाही. दोन्ही एकच आहेत ना? ए दोन्ही सेम आहेत की नाही? तर when we write list of some elements in a set, then repetition is avoided. That is the rule, set theory. In any set notation, repetition of elements is not permitted. सेम, आयडेंटिकल आहेत, सेम आहेत. मी एवढंच म्हणेल, तुमच्याकडे किती ए आहेत? 2 ए आहेत. पण ए तर एकच एलिमेंट आहे ना तसा. अरे दादा, तसं नसते ते. तुझ्याकडे नंबर कार्ड दिले एबीसीडी मध्ये एच आहे ना तो. तिथं व्हॅल्यूचा काय संबंध आहे? तो एलिमेंट आहे. तुला ते थोडीच व्हेरिएबल म्हणून वापरले, XYZ म्हणून थोडी वापरले त्याला. लक्षात घ्या, तुमच्या सरनं जर हे दोनदा लिहिलं असेल, दॅट इज रॉंग. मी कालच तुम्हाला बोललो ना, आय टीच जेई ऍडव्हान्स. लक्षात ठेवा. तर रिपिटेशन इज नॉट अलाउड. तर इथे नंबर ऑफ आउटकम्स 4 लिहायचं, 5 नाही. 4च आहेत. फक्त तुम्ही रिपिटेशन मध्ये एवढं सांगा, ए किती वेळा आला? 2 वेळा. समजलं? त्याचं हे तुम्ही फ्रिक्वेन्सी सांगू शकता, पण इलेमेंट कोण आहे, आउटकम्स कोण आहे? ए बी सी डी, 4च चान्स आहे. चला, बी, टॉसिंग 2 कॉइन्स टुगेदर. नक्की ऐका, आपल्याला एक आउटकम माहिती, एका कॉइनचा किती असतो? 2 असते. तर हेड आणि टेल याला एकदा कॉपी करायचं. जे एच टी आलाय ना, त्याला कॉपी करून लिहायचं. आता काय करायचं, यांच्या पुढे एच एच लिहायचा आणि एकदा दोघांच्या पुढे टी टी लिहायचा. बघा, तुमचे 4 तयार झाले. दिस इज द टेक्निक. दिस इज द टेक्निक. ही असते याची खरी टेक्निक. तुम्हाला जर म्हणलं 3 कॉइनचं सांगा सर, 3 कॉइनचं असेल तर 2चं लिहायचं आणि त्याला दोनदा त्याला कॉपी करायचं. 2चं काय होतं? एच एच, एच टी, टी एच, टी टी. याला परत कॉपी करा, एच एच, एच टी, टी एच, टी टी. आता मी सांगितल्यासारखं एकदा सगळ्यांच्या समोर काय लिहा? एच. आणि एकदा सगळ्यांच्या समोर काय लिहा? टी. बघा, 3 कॉइनचं तयार झालं. कितीही इनफायनाईट. दिस इज द ट्रिक. मी जेईच्या स्टुडंटला शिकवतो हे कसं लक्षात ठेवतात. 3 कॉइन टॉस केले तर कसं काढायचं, हे काय पाठ करत बसता? एच एच एच, एच एच टी, एच टी एच, एच टी टी, टी एच टी, टी टी एच, टी टी टी. हे तर ब्रेनला बिनकामाचा ताण झाला. 1 कॉइन वरून 2 काढता येते, 2 वरून 3 काढता येते, 3 वरून. आता ह्याला तुम्ही जर रिपीट केलं आणि परत ह्याच्या पुढे सगळ्यांदा एकदा एच 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 लावला, एकदा टी 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 लावला, झाले तुमचे 4 कॉइनचे आउटकम्स तयार. 2n ना? 2n नाही, 2 रेस टू n. 2n नाही, 2 चा पॉवर n. एक कॉइन केला तर 2 आउटकम्स आहेत. 2 कॉइन्सला 4 आहेत, 3 ला 8 आहेत, म्हणजे 2 चा पॉवर n हे असते. तर 2 कॉइन टुगेदर केले तर आपल्याला काय काय मिळणार? एच 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 टी टी एच टी टी. त्याच्यातही टोटल आउटकम्स 4 असतील. छान हा, तुम्ही हुशार आहात. आगे बढ़ो. क्वेश्चन नंबर 2. A die is thrown. List outcomes.
एक डाय टाकली, टाका, तर आउटकम्स लिहा. 1 2 3 4 5 6. तुम्हाला नुसतं कॉमा देऊन लिहायला सांगितलं असेल. आपण ऍक्च्युली कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहायची सवय ठेवा. आपण आता टोटल लिस्ट केलेली आहे. प्राईम नंबर कोण आहे? 1 इज नायदर प्राईम नॉर कॉम्पोजिट. म्हणून घड्याकडे पाहिले की दुसरीकडे लक्ष जाते. 2 3 5 नॉट अ प्राईम. आता 1 4 6 लिहिता येते का? फक्त प्राईम नसला पाहिजे. 1 4 6 नंबर ग्रेटर दॅन 5. ग्रेटर दॅन 5, नॉट ग्रेटर दॅन 5. अरे 5 पेक्षा कमी पाहिजे. ठीक आहे. नॉट ग्रेटर दॅन 5. 5 पेक्षा मोठा नाही. 5 पेक्षा मोठा नाही म्हणलं तर तुम्ही एक काम करा. हा थांबा, 5 घेऊ शकता याच्यात. नॉट ग्रेटर दॅन 5. हा, नॉट ग्रेटर दॅन 5. Find the probability of pointer stopping at D on D in question 1A. 1A मध्ये कुठेही काही विचार डी मध्ये आलं तर 1/5. इथं 5. तुम्हाला लिस्ट लिहिताना ए ला एकदाच लिहायचं, पण तिथे पार्ट किती झाले होते? 5. चला, काय लिहाल मग? नक्की थर्ड मध्ये ए येतं 1/5. बी, getting an ace from a well shuffled deck of 52 playing cards. आता थोडंसं लक्ष द्या. 52 कार्ड्स मी आता तुम्हाला शिकवतो. पत्ते कोण कोण खेळते? मॅथ पुरते खेळायचे, खरोखर नाही खेळायचे. आपल्याकडे जो स्टँडर्ड डेक ऑफ कार्ड असतात, डेक म्हणजे गठ्ठा, त्याच्यामध्ये 52 कार्ड्स असतात. 52 कार्ड्सचे 2 पार्ट असतात, 26 26. यात 26 रेड कार्ड्स असतात आणि हे ब्लॅक कार्ड्स असतात. 2 कलर मध्ये डिवाइड होतात. आता याच्यामध्ये परत 2 प्रकार असतात आणि याच्यातही 2 असतात. याच्यामध्ये हर्ट्स असतात आणि क्यूब्स असतात. ठीक आहे, हर्ट्स आणि क्यूब्स, किंवा याला हर्ट्स म्हणजे अशा टाईपचं एक कार्ड असतं. तुम्ही पहा, एक अशा टाईपचं कार्ड असतं, हे एक असतं, हे एक असतं. आता याला काय म्हणतात? माहित नाही म्हणतात. ठीक आहे. आणि अजून कोणतं असतं पहा? लीफ असतं. तर लक्षात ठेवा, हे जे 2 आहेत हे रेड असतात आणि हे 2 ब्लॅक असतात. तर ह्याला हर्ट्स एक म्हणतात. ह्याला एक चांगलं नाव आहे, तसं काही नाव द्यायचं नाही. मी तुम्हाला याची स्टोरी सांगतो. डेक ऑफ कार्ड्स असतात एकूण 52. त्याच्यामध्ये 26 रेड असतात, 26 ब्लॅक असतात. रेड मध्ये 2 आहेत, हर्ट आणि डायमंड्स, स्पेड आणि क्लब. त्याला क्लब कार्ड म्हणतात, त्याला स्पेड म्हणतात. डायमंड आणि हर्ट्स. एस कार्ड म्हणजे ज्याच्यावर नंबर 1 लिहिलेला असतो, एक्का 1 लिहिलेला. आता मी तुम्हाला जी प्रोसेस सांगालो त्याच्याकडे लक्ष द्या. एकूण कार्ड्स 52, त्याचे किती पार्ट्स करा? 2. 26 याच्यामध्ये कोणते कोणते?
हे बघा, हे 26 रेड आहेत आणि हे 26 ब्लॅक आहेत. त्याच्यामध्ये कोण असतात? हर्ट्स आणि डायमंड्स. हर्ट्स 13, डायमंड्स 13. त्याच्यानंतर स्पेड्स आणि क्लब, हे पण 13. आता 13 मध्ये प्रत्येकात 1 to 10 असतं. नीट पहा मी काय सांगालो. 1 to 10 हे असतात सगळे नंबर कार्ड्स. हे सगळे काय झाले? नंबर कार्ड्स. मग याच्यामध्ये 3 उरले ना. तर 3 मध्ये एक असतो किंग, एक असते क्वीन आणि एक असतो जॅक म्हणतात त्याला. असे प्रत्येकात 3 असतात. तर जो 1 लिहिलेला कार्ड असतो, 1 नंबरवाला 1 to 10 मध्ये, त्याला म्हणतात एस कार्ड्स. आणि हे जे तोंड आहेत ना तिघांची, म्हणून याचं नाव असते फेस कार्ड्स. एस कार्ड्स अँड फेस कार्ड्स. दिस इज द फेस कार्ड्स. हे 3 नंबर कार्ड्स आणि एस कार्ड. एस म्हणजे ए लिहिलेला किंवा 1 लिहिलेला एक्का. बाकी 2 पासून 10 पर्यंत. आणि हे फेस कार्ड. तर हे 13 दॅट इज 52. तर हे पूर्ण कन्व्हर्जन तुम्हाला माहित पाहिजे. आता प्रॉबॅबिलिटी मी जर तुम्हाला विचारलं, सॅम्पल नंबर किती आहे? 52. सॅम्पल नंबर 52. मग सांगा रेडची प्रॉबॅबिलिटी किती असेल? रेड 26/52 म्हणजे 1/2 रेडची. सांगा हर्ट्सची प्रॉबॅबिलिटी किती आहे? 13/52. कधीही 26 नाही घ्यायचा. डिनॉमिनेटरला नेहमी सॅम्पल नंबर कोणता घ्यायचा? टोटल कार्ड्स वालाच घ्यायचा 52. असं नाही करायचं, हा सर हर्ट्स तर 13 आहेत पण आउट ऑफ 26 आहेत. नाही, आपला सॅम्पल नंबर कोण आहे? 52 आहे. तर हर्ट्स असतील 13/52 म्हणजे 1:4. सांगा किंगची प्रॉबॅबिलिटी किती आहे? किंग्स 4/52. प्रत्येक सेट मध्ये एक किंग आहे ना. प्रत्येक सेट मध्ये एक किंग आहे ना. तर असे किती झाले? 4 सेट. तर 4 किंग्स आहेत आउट ऑफ 52. तुम्हाला हे पाहून सांगता आलं पाहिजे. एसची प्रॉबॅबिलिटी 4/52. समजलं आता? आता प्रॉबॅबिलिटी ऑफ, बघा, प्रॉबॅबिलिटी ऑफ कार्ड्स विच आर ब्लॅक 26/52. ओके. Probability of hearts and club. hearts and club इकडचे 30. मी ज्याचं नाव घेतलं तेच सांगा. ठीक आहे. Probability of black kings. असं ब्रेन तुमचं शार्प करायचं. हा खेळ असा असतो. समजायले? आता आलं पक्क लक्षात? चला, आता क्वेश्चन काय विचारतो? वेल शफल्ड. दिस इज कॉल्ड वेल शफल्ड. चांगले पिसलेले कार्ड. त्याच्यात तुम्हाला काय विचारले? एस कार्ड्स किती आहेत? 4 आहेत. प्रत्येकात एक आहे. ठीक आहे. टोटल किती आहेत? 52. तर प्रॉबॅबिलिटी किती येईल? 4/52 म्हणजे 1/13. 52 मध्ये 4 आहेत तर 13 मध्ये 1 येईल ना. अरे याला सिम्प्लिफाय लिहायचं. प्रॉबॅबिलिटी कधीही सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहायची. आगे बढ़ो. रेड ऍपल. आता सांगा रेड किती आहे त्याच्यात? 4 आहेत. टोटल किती आहेत? 7 आहेत. तर प्रॉबॅबिलिटी ऑफ रेड किती असेल? याला अजून डिवाइड करता काय? नक्की? निघा घरी.